ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली हे आता कामानिमित्त घराबाहेर पडलेले असतात आणि त्याच वेळेला सायली ही अर्जुनला म्हणत असते की अस्मिता ताईंच्या चेहऱ्यावर किती आनंद होता ना, तो सर आणि स्पष्टपणे दिसत होता. खरंच ना, सचिन भाऊजी बोलायला लागल्यापासून अस्मिता खूपच खुश आहे. पण तुम्हाला आता एक गोष्ट कळते का, प्रिया आणि अश्विन भाऊजींच काय चाललंय म्हणजे त्यांच्या नात्यात काहीतरी, नक्कीच काहीतरी घडत आहे. त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं हे जरा वेगळं वाटलं. कारण प्रिया मगाशी बोलत होती की तिच्या मैत्रिणीकडे ती आहे, पण त्या आवाजावरून वाटत नव्हतं तिच्या मागे तिची मैत्रीण असेल म्हणून कारण आहे ना. मला पूर्णपणे खात्री आहे की नक्कीच हे सगळं खोट आहे. पण आपण या सगळ्यामध्ये काय करू शकतो? काहीच करू शकत नाही. आणि म्हणूनच तर आपण आता शांत राहिलेलंच बरं. पण दुसरीकडे मात्र आता अर्जुन आणि सायलीला निघायचं असतं. अर्जुन म्हणतो की थांब, मी चैतन्याशी पटकन बोलून घेतो, जे काही आहे ते बघूया. त्याच वेळेला आता चैतन्याला कॉल केल्यावर चैतन्याला अर्जुन सांगू लागतो की तुला तर मी सांगितलं होतं की तो बाबू ड्रायव्हर जो आहे तो इकडे नाहीये, सध्या तो तुळजापूरला आहे. तर तुळजापूरवर ना त्याला आणायचं काम तुझं आहे. त्याला पनवेलमध्ये घेऊन ये आणि आपल्या ऑफिसच्या स्टोर रूममध्ये त्याला ठेव, हॉटेलमध्ये वगैरे ठेवायचं नाही का? मी विचार केला होता की त्याला एका हॉटेलमध्ये वगैरे आपण ठेवूया. नाही, त्याची काहीच गरज नाहीये. हॉटेलमध्ये ठेवलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तो जिवंत आहे हे कोणाला माहीत नाहीये, असं देखील आता अर्जुन हा चैतन्याला सांगू लागतो. आणि त्यानंतर मीही लवकरच पोहोचतोय, तोपर्यंत तू त्याला घेऊन ऑफिसमध्ये ये, असं देखील आता चैतन्याला अर्जुन सांगू लागतो. आणि त्यानंतर अर्जुन हा फोन ठेवतो. अर्जुनने फोन ठेवल्यानंतर अर्जुन आता सायलीला सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असतो. म्हणजेच आता आपण ऑफिसला जाऊया, ऑफिसमध्ये जाऊन थोडं डिस्कशन करूया आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपण ना बाबू ड्रायव्हरला भेटूया. आणि बाबू ड्रायव्हरची भेट झाली की मग सिनियरशी सुद्धा भेट घडता येईल. म्हणजे सिनियरला सुद्धा या गोष्टी सांगता येतील. म्हणूनच मला असं वाटतं की पटकन आपण ही काम उरकून घेऊया. आता दोघेही जण घराबाहेर पडलेली असतात. तर दुसरीकडे मात्र आता नागराजला टेन्शन आलेलं असतं. कारण त्याला घराबाहेर पडता येणार नसतं, कारण त्याची आजची नाईटची ड्युटी असते. महिपतला संभायची. पण आता त्याला कळत असतं की ही जर ड्युटी आपण करायला गेलो तर सखेडन आपलं मरण आहे. मग आता आपल्याला बाहेर पडता येणार नाही. तरी सुद्धा तो बाहेर पडायचा विचार करत असतो. सुमनला सांगत असतो. तर सुमन म्हणत असते की तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की काय सांगितलेलं आहे ते भाऊजींनी. त्यामुळे तुम्ही बाहेर पडताना विचार करा. मग तुम्हाला जेवण बनवायचं आहे की नाही ते आताच सांगा, कारण नंतर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणूनच मी तुम्हाला विचारते. अगे बाई, डोकं नको खाऊस, आता तो बोलत असताना तिकडे आता प्रतिमा येते. प्रतिमा आल्यावर नागराज लगेच आपल्या बोलण्याचा टोन चेंज करतो आणि तो म्हणतो की मी कुठेही जात नाहीये, मी इथेच बाहेर आहे, जरा माझं काम आहे, ते फोनवर बोलून येतो, असं आता तो म्हणू लागतो. आणि तो मुद्दामहूनच ना आता बाहेर जायला निघतो. तर प्रतिमाला आता पूर्णपणे नागराजच जे काही चाललेलं आहे ते कळत असतं. म्हणूनच आता प्रतिमा जी आहे ती सुमनकडे पाहत असते. दुसरीकडे प्रिया ही महिप्त जवळ असते आणि त्याच वेळीला ना तिचं डोकं खूप जास्त फिरलेलं असतं. कारण तिला आता महिप्त सोबत ड्युटी करायला लागत असते. त्यातच तेवढंच तिला नागराजचा कॉल येतो नागराजशी बोलण्यासाठी. म्हणून प्रिया आता बाजूला येते. तर नागराज हा प्रियाला म्हणत असतो की मला ना आज रात्रीच्या ड्युटीला यायला जमणार नाहीये. त्यावर प्रियाची खोपडी सटकते. प्रिया म्हणते की तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? एकतर त्या तोंडातून काय बोलताय ना त्याचा आवाजही नीट ऐकायला येत नाहीये. इतका आवाज तुमच्या बसलाय, काय झाले काय तुम्हाला? असं देखील आता ती ओरडून ओरडून बोलत असते. त्यावेळेला मात्र आता नागराज सांगत असतो की तीच तर पंचायत झाली, तेच सांगायला तुला फोन केलाय सखीकडन.
मी बंदिस्त झालेलो आहे. खरं तर दादाने मला बाहेर पडायचं नाही असं सांगितलं आहे. आणि जर मी बाहेर पडलो रात्रीच्या वेळेला तर माझं काही खरं नाही. म्हणजेच दादाने मला सांगितले दुसऱ्या दिवशी घरात घेणार नाही, नाहीतर एकतर तो माझा पाठलागही करणार आहे. जर त्याने माझा पाठलाग केला तर आपलं सगळंच भांड फुटू शकतं. आणि त्यामुळेच ना मी आता तरी शांत आहे. म्हणूनच मी तुला बोलतोय की तुलाच आता या सगळ्या गोष्टी सांभाळून घ्यायला लागणार आहेत. पण आता महिप्तला रात्रभर मी हड्डल करायचं आहे का, कारण माझी ड्युटी तर संपलेला आहे आणि मला घरी जायचंय. मी माझ्या नव्याला काय उत्तर देणार आहे याचा विचारही तुम्ही केलाय का, असं देखील आता प्रिया जी आहे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र नागराज म्हणतो की आता तुझ्या नव्याला काय सांगायचं आहे ते तू सांग, पण मला नाही येता येणार तिथे, त्यामुळे तुला आज तिथेच हड्डल करावं लागणार आहे असं देखील तो आता तिला सांगू लागतो. त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते की ची अवस्था ना लय बेकार झाले. ते बाहेर कुत्रं असत ना त्याचं तरी बरं असतं, स्वतः काहीतरी करू शकतो, पण तुमची अवस्था तर लयच बेकार करून ठेवली त्या किल्लेदारन, अस आता प्रिया म्हणू लागते. त्यावर नागराज म्हणतोय तुला सांगितले ना तेवढं कर, त्याच्याकडे लक्ष दे, कारण नाही तर ना आपण 12च्या भावात जाऊ शकतो हेही लक्षात ठेव असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता कुठे जाऊन प्रिया म्हणत असते की ठीक आहे मी थांबते रात्रभर, पण मी उद्या कोणतीही कारण ऐकणार नाहीये. तुम्हाला उद्या सकाळी इथे यावंच लागणार आहे, कारण या महिप्तला हड्डल करणं म्हणजे खूप मुश्किल आहे. आणि ते कसं मी हड्डल करते ना ते माझं मला माहिती आहे. अगं हे मला माहितीये, पण आजचा दिवस कर, घड्डल कर. मग आता महिप्त विरोधात तिथेच उभं राहायचं म्हणजे प्रियावर टेन्शन असतं, कारण प्रियाला माहिती असते की हा महिप्त काही करू शकतो. आणि त्यामुळेच ना आता प्रिया थोडी का होईना घाबरलेली असते, कारण या माणसासोबत रात्रभर कसं राहायचं हा मोठा प्रश्न तिच्यासाठी असतो. दुसरीकडे मात्र आता नागराजचा घसा जास्तच दुखत असतो आणि वर टाकूनही ठेवलेलं असतं की घराबाहेर पडला तर तुझं जगणं मुश्किल आहे, म्हणजे तुला बाहेरच राहावं लागेल, किंवा एकतर मी तुझ्या मागे येईन. आणि त्यामुळेच नागराज घाबरलेला असतो. इकडे प्रिया फोन ठेवते तर महिप्त आता तिला म्हणत असतो काय मग आज रात्रभर माझ्यासोबतच आहेसा इथे, जरा काय डोळा लागला तर बघ तुझा घसा कसा आवडतो, तुझा पण गळा मी आवळून टाकणार आहे. त्या नागराजला कसा जलवा दाखवलाय, आता तुझी वारी आहे असं देखील आता महिप्त हा बोलत असतो. पण या वेळेला ना प्रिया घाबरत नसते, कारण प्रियाकडे एकमेवा पुरावा असतो ना की साक्षी जिवंत असल्याचा. आणि त्यामुळे ना प्रिया मात्र एकदम टिट्यूडमध्ये त्याच्याकडेच पाहत असते आणि बोलत असते की तुम्ही माझ्या गळ्यात दाबणार आहात, काही करू शकत नाही. तुम्ही माझं वाकड सरळ त्याच्या तोंडाला तोंड ती लावत असते. आणि त्याच वेळेला ती म्हणत असते की तुमची एक सिक्रेट तर माझ्याकडेच आहे, मग तुम्ही माझा घसा कसा काय दाबू शकता. त्याच वेळेला महिपतही तिच्याकडे पाहू लागतो. तर इकडे मात्र प्रिया आता त्याला सांगू लागते की ते काय आहे ना, साक्षी जिवंत आहे, साक्षी जिवंता हे एवढा शब्द फक्त प्रियेने तोंडात न काढता क्षणी इकडे महिपची मान खालीच पडते, कारण महिप्तला आता माहितीही नसतं की खरंच या सगळ्या गोष्टी आता बाहेरपर्यंत कळलेल्या आहेत. ते पण प्रियाचा टिट्यूड आता एकदम वेगळाच असतो, कारण तिला आता माहिती असतं ना साक्षी जिवंत आहे आणि ह्याची दुखरीनच आपण दाबलेली आहे म्हटल्यावर आता हा आपलं काहीही वाकड करू शकणार नाहीये. आणि त्यामुळेच ना ती एकदम बोलू लागते. आणि जेव्हा तू या सगळ्या गोष्टी बोलते ना तेव्हा मात्र आता इथे महिप्त शांत बसलेला असतो. दुसरीकडे आता आणि सायली किचनमध्ये काम करत असतानाच बोलत असतात. आणि तेवढ्यातच ना सायली आणि कल्पना यांच्या छान गप्पा रंगलेल्याही असतात. तेवढ्यातच ना अश्विन फोनवर बोलतच खाली आलेला असतो. त्याला प्रियाचा कॉल आलेला असतो. प्रिया अश्विनला सांगत असते की आज मला रात्री यायला जमणार नाहीये, कारण माझ्या मैत्रिणीकडे
ना एक पार्टी आहे. तिने ती पार्टी ऑर्गनाईज केली आहे आणि त्यासाठी मला भेटावं लागणार आहे. मग मी इथेच थांबते, कारण माझ्या श्रुती आणि रेवती मैत्रिणी आहेत ना, त्यांची पार्टी आहे. चालेल, ठीक आहे. थांब, मग बाहेर पण उद्या सकाळी निदान लवकर तरी ये, असं देखील आता अश्विन हा प्रियाला म्हणत असतो. पण आता सायली विचार करते की नाही, काहीतरी नक्कीच गडबड आहे, कारण मी या अशा कधी मैत्रिणी ऐकल्याच नव्हत्या. मग आता या नवीन मैत्रिणी कोण आल्या आहेत, तिच्या नक्कीच ना काहीतरी गडबड आहे आणि अश्विन भाऊजींपासना ती लपवत आहे, असाच विचार ना आता सायली करत असते. आणि सायली अश्विनला थांबवते आणि अश्विनला म्हणत असते की अश्विन भाऊजी, तुम्ही या सगळ्याच्या खोलवर विचार का करत नाही हो? म्हणजे मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला माहिती आहे ना, प्रिय दिवसभरही नाहीये आणि आता ती पुन्हा घरी येणार नाहीये, तरी सुद्धा तुम्ही तिला असं ढील कसं सोडू शकता? उलट तुम्ही तिची तपासणी घ्यायला हवी. नक्की ती तुमच्यापासून काही लपवत तर नाहीये ना? या सगळ्याचा तपास घ्या, आता सायली सांगत असते. पण आता सायलीला अश्विन बोलत असतो की तू कोण आहेस हे सगळं मध्ये बोलणारी, कारण मलाही एवढंच लक्षात आहे की या घरात आहे ना, जरी काही झालं तरी सुद्धा तुमच्यासाठी प्रिया असली काय आणि नसली काय काही फरक पडत नाही. मग आज काय एवढा फरक पडतोय? मुळात याच गोष्टी मला कळत नाहीये. आज एवढं झालं तरी काय की तुम्ही माझ्या बायकोबद्दल इतकी चौकशी करता येते. माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे ना तुम्ही या सगळ्यामध्ये पडूच नका. परंतु सायलीला व्यवस्थितपणेच अश्विनला समजवायचं असतं की प्रियाला रात्रभर असं बाहेर थांबू देऊ नको. पण दुसरीकडे मात्र आता प्रताप आहे सुद्धा आलेले असतात आणि तन्वी कुठे आहे रात्रभर? आता ती बाहेरच थांबणार आहे का? आणि तू त्यामध्ये काही स्टॅडही घेत नाहीयेस का? असं देखील आता विचारलं जात. त्यावर अश्विन भडकतो आणि म्हणत असतो की तुम्हाला माझ्या बायकोचा तसाही प्रॉब्लेम आहेच ना, मग ती आहे काय आणि नाही काय त्याच्याने तुम्हाला काय फरक पडतो? मग कशाला इतका विषय ताणून धरताय? सोडून द्या ना या सगळ्या गोष्टी. आणि मुळात आहे ना, मी तरी कोणाला सांगून बसलोय, कारण मला माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे, ती मला कधीही फसवणार नाही, असं देखील आता तो एकटाच बडबडतो आणि त्यानंतर मात्र तो निघून जातो. पण दुसरीकडे मात्र प्रताप आता अर्जुनला समजवत असतात की हा ना बायकोच्या प्रेमात इतका अखंड बुडाला आहे ना की त्याला बाकी कोणत्याच चुका दिसत नाही. जाऊ दे, आपण तरी काय बोलणार या प्रकरणात? जर प्रियाला साथ असेल ना, तर आपणही या सगळ्यामध्ये काहीच करू शकत नाही. देखील आता कल्पना बोलत असते आणि कल्पना जेव्हा हे सगळं काही बोलते ना, तेव्हा मात्र तिला अश्विनची काळजी तर वाटतच असते, कारण तिलाही कळत असतं की नक्कीच ना काहीतरी गडबड आहे. पण होणारे हालही आता कल्पनाला बघवत नसतात. दुसरीकडे आता सायली आणि अर्जुन बोलत असतात, तर अर्जुन हा म्हणत असतो की चैतन्य, आपलं काम झालं आहे ना? म्हणजे तू त्याला आणलेस का? हो, मी बाबू ड्रायव्हरला आणलेला आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. त्याला आताच मी ऑफिसच्या स्टोर रूममध्ये ठेवलेला आहे. मन त्याला ना तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, त्याचमुळे ना मी जरा माझा फोन देतो त्याला, तुझ्याशी तो बोलून घेईल, असं देखील आता चैतन्य सांगू लागतो. म्हणतो की दे ना, दे फोन, दे त्यांना. आणि मग बाबू ड्रायव्हरशी आता स्वतःच अर्जुन बोलू लागतो. अर्जुन आता बाबू ड्रायव्हरला म्हणत असतो की काय झालं आणि तुम्ही बिलकुलही काळजी करू नका, तुम्ही आता आमच्या सोबत आहात आणि त्यामुळे ना तुम्हाला काहीच त्रास होणार नाही, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, असं देखील आता सांगितलेलं असतं. नाही, मला तर इथे आल्यापासताना खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. माझं काही होणार तर नाही ना, याच भीतीमध्ये मी अडकलो आहे. नको काळजी करू बाबू, माझ्या तावडीत असताना तुझं काही होणार नाही आणि मी तुला कोणाच्या हातीही लागू देणार नाही, एवढं तर माझ्यावर विश्वास ठेव. त्यामुळे तुला सेफली जागेवर ठेवलेलं आहे, तू काळजी करू नकोस, असं देखील आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी
जेव्हा सांगितल्या जातात ना तेव्हा कुठे जाऊन बाबूरायवरचा जीव भांड्यात पडतो. आणि त्यानंतर आता अर्जुन आणि सायली बोलत असतात. त्याच वेळेला आता सायली अर्जुनला म्हणत असते की काय प्रॉब्लेम आहे का. तर अर्जुन म्हणत असतो, प्रॉब्लेम असा काही नाही. बाऊ ड्रायव्ह हा आता आपल्या ताब्यात आहे ना, तर त्याला महिपची खूप जास्त भीती वाटते. महिप तर कोणता काही कधी आला कसा येईल काही सांगता येत नाही ना, त्यामुळे तो घाबरून आहे. पण आपण त्याच्याबद्दलही व्यवस्थित माहिती काढूया उद्या जाऊन, म्हणजे नेमकं त्या दिवशी काय झालं होतं या प्रकरणाची आपण खोलवर माहिती घेऊया असं देखील सायली आता अर्जुनला बोलत असते. अर्जुन म्हणतो की हो त्यासाठी तर मी खास त्याला बोलवलं आहे. मला त्याच सगळ्या गोष्टी त्याच्या समोर मांडायच्या आहेत. कसं घडलं त्या दिवशी नेमकी काय काय झालं होतं याबद्दलची सगळी माहिती त्याच्याकडे असेल. आणि ती माहिती एकदा का आपल्याला मिळाली की आपली काम पुढची सगळी सोपं होतील असं देखील आता अर्जुन जो आहे तो मात्र सायलीला सांगत असतो. त्याच वेळेला आता सायली आणि अर्जुन हे दोघेही जण बोलत तर असतात, पण त्या वेळेला आता सायली अर्जुनला समजावत असते आणि म्हणत असते की मला ना खूपच टेन्शन आलेलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे केसला एक वेगळंच वळण मिळालंय ना. आता अर्जुन ही सायलीशी बोलता बोलता अचानक ना त्याची मान लचकते आणि त्यामुळे ना त्याची मान दुखायला लागते. तो बोलत असतो की बापरे लयच दुखायला लागले. पण त्यावर आता सायली त्याला म्हणत असते की थांबा मी तुम्हाला ना थोडा आयरेक्स लावून देते. आणि मग अर्जुनही तिथे बसतो. तर सायली मात्र आता त्याच्या माळेला आलेक्स लावून देत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली आता बोलत असतानाच म्हणत असते की आम्ही ना लहान असायचो ना तेव्हा मधुभाऊंच्या सुद्धा असंच दुखायचं. मग मधुभाऊंना आम्ही लावून देता देताना त्यांच्या मानेवरच डायरेक्ट लावून बसायचो. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता अर्जुन समोर सायली बोलत असते ना तेव्हा अर्जुन म्हणत असतो सायलीला, मग आता तूही काही माझ्या मानेवर बसणार आहेस का त्यावर. सायली म्हणते मी कशाला, आता तुमची मुलगीच तुमच्या मानेवर येऊन बसेल. असं म्हटल्याबरोबर आता थोडा अर्जुन रोमॅन्टिक होतो. अर्जुन आता सायलीकडे पाहू लागतो. सायली आता खूप जास्त लाजत असते आणि आता सायलीच्या लाजण्याचा ठिकाणा काही नसतो, कारण इतकी ती लाजत असते ना की बाप रे बाप बघायलाच होतं. कारण ना सायली जी आहे ना ती अचानकपणे बोलून गेलेली असते, पण आता अर्जुनने त्याचा इशू मात्र लय मोठा केलेला असतो. अर्जुन आता म्हणत असतो की काय बोललीस तू, पुन्हा बोल ना सायली, पुन्हा प्लीज. मग आता सायली म्हणत असते की तुमच्या मानेवर बसण्यासाठी तुमचीच मुलगी येईल असं म्हटल्याबरोबर आता अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. अर्जुन म्हणत असतो की कसली कमाल बोललीस, म्हणजे माझ्यासाठी हे सगळं खूपच इम्पॉर्टंट आहे. माझ्या आयुष्यात माझी मुलगी आणि हे सगळं, आणि आज तू तेच बोलली आहेस. मग कधी करायचा या सगळ्याचा विचार, तुला तर माहितीच आहे मी या सगळ्यासाठी आताही तयार आहे असं. मग सायली ही आता या सगळ्यासाठी तयार असते, कारण तिलाही अर्जुनची मुलगी लहान हवी असते. दुसरीकडे मात्र आता प्रियाने महिपची दुखरीनच ताबलेली असते, म्हणजे साक्षी जिवंत आहे हे तर आता म्हटलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता मात्र खूपच जास्त विचार ना महिप करत असतो. महिप बोलतो की अख्ख्या दुनियेला माहिती आहे की माझी मुलगी जिवंत नाही आहे, तिचं श्राद्धही मी घातलेलं आहे. असं कसं एखादा माणूस मेल येत तर जिवंत असू शकतं. त्यावर प्रिया म्हणत असते की तू मला नको शिकवू, मला सगळ्या गोष्टी कळतात. तुला असं वाटत असेल की या सख्या गोष्टींमुळे मला काहीच कळत नाहीये, पण बऱ्याच गोष्टी ना माझ्या बरोबर डोक्यात आहेत की तुझी मुलगी साक्षी ही दुसरं नाव वापरून बाहेर अख्खं जग फिरते. आणि तुला असं वाटत असेल की तुला कळणार नाही, पण हा तुझा गैरसमज आहे असं देखील आता प्रियाही बोलत असते. त्यावर महिप विचार करतो. तर प्रिया आता म्हणत असते की ते काय आहे ना, मला सगळ्या गोष्टी बरोबर माहिती आहेत. तसं जेलमधून सुटण्यासाठी जे काही प्रयत्न केले आहेत ना ते सगळे प्रयत्न माझ्याबरोबर लक्षात आहेत. आणि त्यामुळेच ना
तू कसबस तिला जेलमधून सोडवलेलं आहेस, पण जेलमधून तर तू तिची सुटका तर केली आहेस, पण मला ना एकच तुला म्हणायचंय, जरी तू या सगळ्यातून तिची सुटका केलीस, पण तू हे नको समजूस की मला माहीत नाहीये की साक्षी जिवंत आहे. साक्षी जिवंत आहे हे मला स्वतः नागराजने सांगितलं आहे. हे जेव्हा आता प्रिया म्हणते ना, तेव्हा मात्र महिपतला नागराजचा प्रचंड राग येतो. कारण हे सत्य जे आहे, हे सिक्रेट जे आहे, ते महिपतने नागराजलाच फक्त सांगितलेलं होतं. आणि नागराजकडेही त्याला अपेक्षा नव्हती की हे सिक्रेट ना प्रियाला तो सांगेल, पण प्रियाने आता नागराजच नाव पुढे केलेलं असतं. आणि नागराजनेच मला सांगितलं आहे असं देखील आता ती म्हणू लागते. मग मात्र आता महिपच्या डोक्यात विचार सुरू होतात. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं, प्रिया मात्र खूप जास्त खुश असते. कारण तिने ना बरोबर त्याची दुखरेनच ताबलेली असते. आणि त्यामुळेच ना खूप जास्त आनंद इकडे मात्र आता प्रियाला झालेला असतो. प्रिया स्वतः तर पाणी पितेच आणि त्याचसोबत त्या महिपतला सुद्धा पाणी देऊ लागते. कारण आता महिपच्या तोंडच पाणी तिने पळवलेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर साक्षात दिसत असतात. आणि आता महिपतही खूप जास्त टेन्शनमध्ये आलेला असतो. या सगळ्यांमध्ये ना खरी चाल तर ना फक्त आणि फक्त ही प्रियाच खेळत असते. कारण महिपचा मोबाईल काढून काय घेणं आणि त्याचसोबत नागराजबद्दल इथे हे भडकवणं, यामुळेच ना या सगळ्यात फक्त माहीर ही प्रियाच वाटत असते. बाकी आता सगळेच हे लेचेपचे पडलेलेच दिसत असतात. तर दुसरीकडे मात्र आता सायलीने खूप सुंदर असे पोहेही केलेले असतात. आणि त्या पोह्यांचाच आनंद सगळी जण घेत असतात. आणि मात्र बोलत असते अस्मिता की आज बऱ्याच दिवसांनी सायलीच्या हातचे पोहे खायला भेटतात ना, त्यामुळे खूप जास्त बरं वाटतं. नाहीतर आजकाल सायलीच्या हातचा नाश्ता आपल्याला करायलाच कुठे भेटतो, असं देखील आता अस्मिता बोलत असते. त्यावर कल्पना म्हणते, अगं ती एवढी बिझी असते ना की अर्जुन सोबत त्याच्या कामातही तिला मदत करावी लागते ना, आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी होतायत. पण जाऊ आपल्या अर्जुनलाही ती मदत करते ना, ते एक गोष्ट चांगली आहे. मग आता अस्मिता, आता सध्या ना खूप तुझे लाड होतायतच, अर्जुन म्हणतो. कारण आता काही दिवस तुझे हे असेच लाड चालणार हेही कन्फर्म आहे. कारण तुला आता काही ना काही खायचं मन करतंय. उपमा तर तो तर खूपच सुंदर झालेला असतो. आणि म्हणूनच ती सायलीच कौतुकही करत असते. सायलीला ती म्हणत असते की तू आज नाश्ता खूपच सुंदर केलायस, छान केला आहेस. सालीला सुद्धा खूप जास्त बरं वाटतं. आता यांच्या गप्पा सुरू असतात. अश्विन कामाला जायला निघालेला असतो. आणि तेवढ्यातच नेमकी प्रिया येते. प्रियाला अचानक आलेल बघून अश्विन म्हणत असतो, अग प्रिया तू आलीसही. प्रिया म्हणते की हे काय अश्विन, तू निघालास? अरे मी विचार केलाय घरी आली तर पटकन तुझ्यासाठी नाश्ता बनवते. आणि म्हणूनच तुझ्यासाठी मी नाश्ता वगैरे बनवून द्यायला आले होते. थांब मी पटकन तुझ्यासाठी काहीतरी बनवते ना. त्यावर मात्र आता अश्विन म्हणतो की नको राहू दे, ऑलरेडी उशीर झालाय. अर्जुनला मात्र हे सगळं ऐकूनच ना हसू येत असतं. मात्र तुझी पार्टी कशी झाली असं अश्विन प्रियाला विचारतो. तर प्रिया आता म्हणत असते की पार्टी ना एकदम मस्त झाली. सानिकाने जी काही पार्टी दिली ना, त्यामध्ये खरंच खूप मजा आली. आता रात्री तिने श्रुती आणि रेवतीच नाव घेतलेलं होतं आणि आता तिने सानिकाच नाव घेतलेलं होतं. त्यामुळे अश्विनलाच आता तिच्यावर संशय येऊ लागतो. तो तिला डायरेक्ट तोंडावर विचारतो, अग काल रात्री तर तू मला म्हणाली होतीस की श्रुती पार्टी देते आणि रेवती ही त्या पार्टीमध्ये आहे, आणि आता ही सानिका कोण? सानिका कशी काय पार्टी देऊ शकते? तू काय लपवतेस का माझ्यापासून? असं देखील अश्विन आता प्रियाला बोलू लागतो. त्यावर प्रियाची आता बोलतीच बंद झालेली असते. दुसरीकडे आता नागराज हा मैपचा गळा दाबायचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की तुला तर मी कधीच संपवला असता, कारण माझे सगळे पुरावे तुझ्याकडेच आहेत. जर तुला मी संपवला ना तर माझा सगळीकडून सुटका होईल. पण इकडे सुमन आता सायलीला सगळं काही सांगायचं ठरवत असते. कारण सायली
आता सुमनशी बोलायला स्वतः आलेली असते, म्हणून सुमनला आता काही झालं तरी धीर येतो आणि ती या सगळ्या गोष्टी सांगायचं ठरवत असते. दुसरीकडं बाबू ड्रायव्हर हा सुद्धा त्या दिवशी घडलेला सगळा घटनाक्रम सायली आणि अर्जुनला सांगत असतो. त्यामुळे सायली आणि अर्जुनला बरेच पुरावे येतात. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.